नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. इस प्यार को क्या नाम दूं, भाग 31. मागील भागात. ठीक आहे, तू जास्त विचार करू नकोस. काही वेळातच सकाळ होईल, पण तोपर्यंत जरा आराम कर. मी पण जरा आराम करतो. तू हवं तर ईशाच्या रूममध्ये ईशासोबत झोप. बाबा. दोघांनीही स्वतःची वेळी समजूत केली आणि मग बाबा त्याच्या रूममध्ये तर आयू ईशाच्या रूममध्ये झोपायला निघून गेली. आता पुढे. इकडे आदित्य अजूनही विचारात हरवला होता. काय होत आहे हे त्याला देखील कळत नव्हतं. नक्की ईशाच्या आयुष्यात असं कोणतं पान आहे जे त्याला अजून माहीत नाही. आता ते जाणून घ्यायची उत्सुकता त्याला लागली होती, पण ईशा कधी काही सांगेल की नाही हे त्याला माहीत नव्हतं. पण आता कोणत्याही परिस्थितीत त्याला ईशाबद्दल सगळं काही जाणून घ्यायचं होतं आणि मग इथलं काम उरकून तो मुंबईला जाऊन त्याच कामाला लागणार होता. दुसऱ्या दिवशी त्याने आपली मीटिंग उरकली आणि तो देखील मुंबईला निघाला. इकडे साधारण 9-10च्या आसपास ईशाला जाग आली आणि डोळे उघडताच डोळ्यासमोर कालचे दृश्य उभे राहिले आणि ती पुन्हा एकदा मोठ्याने किंचाळली आणि तिची किंचाळी ऐकून आईबाबा दोघेही धावत तिच्या जवळ आले. इशू, पिल्लू काय झालं? आयू तिच्या बाजूला बसत म्हणाली. पिल्लू बरं वाटत नाही का? बाबा. ईशाने एकदा दोघांकडे पाहिलं आणि मग एकदा आजूबाजूला पाहिलं आणि आपण स्वतःच्या रूममध्ये आहोत याचा आनंद तिला याआधी कधी झाला नव्हता. तिने एकदा भरल्या डोळ्यांनी दोघांकडे पाहिलं आणि पटकन आईच्या मिठी शिरून रडू लागली. पिल्लू काय झालं? बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. हो बोल ना पिल्लू. आयू. पण ईशाने काहीच उत्तर दिले नाही. उलट अजूनच आयूला घट्ट मिठी मारली. आयूने देखील तिला अजून घट्ट मिठीत घेतले आणि एकदा बाबाकडे पाहिलं. बाबाने हातानेच इशारा करून आयूला शांत केले आणि ती नंतर सगळं काही सांगेल हाताची आणि तोंडाची हालचाल करून सांगितले आणि तसंच दोघेही बसून तिला कुरवाडत होते. काही वेळाने ईशा पुन्हा झोपली. तसं आयू आणि बाबाने तिला व्यवस्थित झोपवले आणि तिच्या अंगावर व्यवस्थित पांघरून घालून दोघेही तिच्या रूममधून बाहेर पडले आणि बाहेरून दरवाजा लावून घेतला. ते गेल्यानंतर ईशाने आपले बंद डोळे उघडले आणि उठून बसली. आपल्या केसातून हात फिरवला आणि मनातच म्हणाली, आयू बाबा, आता तुम्हाला काय आणि कसं सांगू? आपल्या आयुष्यात पुन्हा एकदा वादळ आलं आहे, पण यावेळी कोणत्याही परिस्थितीत मी त्या वादळाशी तुम्हाला 2 हात करू देणार नाही. याआधी तुम्ही खूप वेळा माझ्यासाठी लढला आहात, पण आता माझी वेळ. मी काही करून आता तुम्हा दोघांवर कोणतेही संकट येऊ देणार नाही. माझं प्रेम जिंकेल ना जिंकेल, पण तुमच्या प्रेमाची कधीही मी हार होऊ देणार नाही. ईशाने मनातच विचार पक्का केला. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तसं तिने पाहिलं तर आदित्यचा कॉल होता. एक क्षण तिने आपल्या फोनकडे पाहिलं आणि पटकन उचलावा आणि आदित्यला आपल्या मनातलं सगळं काही सांगून टाकावं असं वाटलं. पण दुसऱ्या क्षणी या सगळ्याचे पडसाद त्याच्याही आयुष्यावर उमटतील आणि कदाचित त्यालाही भयंकर परिणामांना भोगावे लागतील. हा विचार मनात येताच तिने आपला फोन उचलण्याचा निर्णय रद्द केला आणि दुसऱ्या क्षणी तिने फोन तसाच ठेवून दिला. तो पूर्ण दिवस तिने आईबाबासमोर झोपायचं नाटक करून विचार करण्यात घालवला आणि मग काहीतरी निर्णय तिने घेतला. जी योग्य की अयोग्य हे सध्या तरी तिला माहीत नव्हतं, पण सध्याची परिस्थिती पाहता ते निर्णय घेणे खूपच गरजेचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ईशा ऑफिससाठी निघाली. आईबाबा नको म्हणत असताना देखील ती नाईलाजाने ऑफिसला जायला निघाली, कारण तिला आता एक मोठी कामगिरी पार पडायची होती. 2 दिवसांनी ईशा आज ऑफिसला आली होती. मनातून जरा घाबरली होती ती, पण काहीतरी मोठं करायचं होतं म्हणून खूप हिंमत जमा करून ती आज ऑफिसला आली होती. ती बिचकत येऊन आपल्या डेस्कवर बसली. क्या हाल है मेरी जान? नमू तिच्या पाठीत धपाटा घालत म्हणाली. ठीक आहे, ईशा शांतपणे म्हणाली. ईशा, सगळं ठीक आहे ना? म्हणजे मीटिंग ठीक झाली ना? काल सर देखील काही बोलले नाहीत? नमू पटकन बोलून गेली. म्हणजे सर काल काही बोलले नाहीत? ईशाने चमकून विचारलं. नाही, नमू नॉर्मली म्हणाली. आता मात्र ईशा विचारात पडली. म्हणजे सरांनी लोणावळ्यात जे काही झालं ते कोणालाच काही सांगितलेलं नाही, पण आता नक्की पुढे काय करू? सर मला नक्की विचारणार. नक्की त्यांना माझ्याशी बोलायचं असेल आणि माझ्याशी बोलूनच ते आता पुढचा निर्णय घेतील. पण त्यांनी त्यांचा कोणताही निर्णय घेण्याआधीच मला माझा निर्णय त्यांना ऐकवावा लागेल. काही करून आणि कोणत्याही परिस्थितीत मी त्यांचा जीव धोक्यात नाही घालू शकत. एक वेळ मी त्यांच्या आयुष्यात किंवा ते माझ्या आयुष्यात नसले तरी चालेल, पण त्यांना त्यांच्या आयुष्यात आनंदाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि हेच माझ्या प्रेमाचे खूप मोठे गिफ्ट असेल त्यांच्यासाठी. ईशा. आणि मग ईशा सरळ तिथून उठली आणि आपली बॅग घेऊन निघाली. ईशा, कुठे निघालीस? नमूने तिला जाताना पाहून विचारलं. एक महत्त्वाचं काम आहे ईशा. आणि ईशा झपाझप पावलं टाकत ऑफिसच्या बाहेर पडली. तिथून ती सरळ ऑटो करून एका दुमजली बंगल्याजवळ आली. बाहेरून खूप छान सुंदर दिसणारा बंगला, आतूनही तितका सुसज्ज होता. तिने येऊन दरवाजा वाजवला. आतून एका मध्यमवयीन स्त्रीने दरवाजा उघडला.
ईशा तू ये ना, आत ये. ती बाई ईशाला पाहून हसून म्हणाली. तसं ईशा देखील कसनोस हसून आत शिरली आणि मग त्या स्त्रीने दरवाजा लावून घेतला. खूप वेळ ईशा आत होती. आतमध्ये काय बोलणं झालं हे कळलं नाही, पण तब्बल 2 तासांनी ती बाहेर आली. तेव्हा काहीतरी मिळवल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. त्याचबरोबर काहीतरी गमावल्याचे दुःखही तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. त्यानंतर ती सरळ ऑफिसला न जाता टेकडीवर जाऊन बसली. आज तिने पूर्ण वेळ टेकडीवर बसून घालवला. अंधार होईपर्यंत ती आज टेकडीवर बसली होती. सतत डोळ्यातून पाणी वाहत होतं. आज पुन्हा एकदा तिला अग्निपरीक्षा द्यावी लागत होती. सतत तिच्यासाठी आईबाबा परीक्षा देत होते. बाबांनी तर त्याचं सगळं सुख पणाला लावलं होतं. आईने देखील खूप त्रास सोसला होता, पण आता तिची वेळ होती. म्हणूनच तिने मन घट्ट करून हा निर्णय घेतला होता. काही वेळाने ती घरी निघाली. घरी आली तेव्हा आई आणि बाबा शांतपणे हॉलमध्ये बसले होते. काहीतरी गहन विचारात हरवले होते. तिने एकदा दोघांकडे पाहिलं आणि मग आपल्या रूमकडे निघाली. थांब ईशा, बाबांनी तिला शांतपणे आवाज दिला. तसं ईशा थांबली आणि तिने बाबाकडे वळून पाहिलं. आज तू सुनीलकडे गेली होतीस? बाबांनी शांतपणे विचारलं. हो, ईशा मान खाली घालून बोलली. अगं पण का? आयू. यावेळी ईशाने फक्त मान खाली घातली. इशू बोल पिल्लू, आयू काही विचारत आहे. बाबा प्रेमळ आवाजात म्हणाला. ही बोलत नाही म्हणजे तू म्हणतोय ते खरं आहे वसू? आयू बाबाकडे पाहून म्हणाली. हो, हिचं गप्प राहणं हेच याचं उत्तर आहे. बाबा आयूकडे पाहून म्हणाला. का केलंस तू हे? काय सुरू आहे तुझ्या डोक्यात? का बाबाची ट्रान्सफर करायला लावलीस तू? आयू जरा ओरडून म्हणाली. शामू तू शांत हो. तिने जे काही केलं त्याला नक्कीच कारण असेल. ती आपली मुलगी आहे. विचार करूनच प्रत्येक गोष्ट करेल, मला विश्वास आहे. बोल बेटा, तू हे नक्की का केलंस? आता बाबाने तिच्याकडे तोंड करून तिला विचारलं. तसं ईशाने मानवर करून दोघांकडे पाहिलं आणि मग म्हणाली. बाबा तू म्हणतोस ते बरोबर आहे. मी जे काही केलं त्याला एक कारण आहे. कारण की आता आपल्याला या शहरात राहणं धोक्याचं आहे. आपल्याला काही करून लवकरात लवकर हे शहर सोडावं लागेल. ईशा शांतपणे म्हणाली. हो का? आता तू इतकी मोठी झाली आहेस का की मोठमोठे निर्णय स्वतःच घेऊ लागली आहेस? आम्हाला विचारावंसं असं तुला एकदाही वाटलं नाही का? आयू ओरडून म्हणाली. तसं ईशाने तिच्याकडे पाहिलं. अगं बोल ना, मी काही विचारत आहे तुला. आयू तिच्या दोन्ही दंडांना धरून म्हणाली. कारण तो नराधम परत आला आहे आयू, खूप जवळ. ईशा देखील ओरडून म्हणाली. तसं आयू मटकन खालीच बसली. बाबा देखील एकदम शांत होऊन एकटक बाहेर बघत होता. ईशा मात्र आडीपाडीने दोघांकडे पाहत होती. काही वेळाने दोघीही आपापल्या विचारातून सावरली. तसं आयू उठून उभी राहिली आणि ईशा जवळ आली आणि तिने दोन्ही हात तिच्या हातात घेऊन तिला विचारायला लागली. इशू, पिल्लू तू खरं बोलतेस ना? तो नक्की प्रतापच होता ना? आयू. हो आयू. ईशा एक सुस्कारा सोडून म्हणाली. आयू लहानपणी त्याला पाहिलं होतं. त्या ॲक्सिडेंटनंतर सगळं काही विसरले होते. लक्षात राहिला होता तो फक्त त्या नराधमाचा चेहरा आणि त्याने केलेला अत्याचार. आजपर्यंत मला स्वप्नात कितीदा त्याचा चेहरा पुसटसा दिसायचा, पण जेव्हा त्याचा चेहरा स्पष्ट झाला त्यानंतर मात्र आजपर्यंत त्याला मी कधीच विसरले नाही. आणि त्या दिवशी तो आदित्य सरांशी बोलत असताना मी त्याला स्पष्ट पाहिले आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. काही क्षणातच डोळ्यासमोर अंधारी आली आणि मी कोसळले. जेव्हा डोळे उघडले तेव्हा तुम्ही दोघे समोर होतात. मी खरं सांगते आयू, तो परत आला आहे. तो राक्षसरूपी नराधम परत आला आहे आणि आता आपल्या खूपच जवळ आहे. त्यामुळे आपल्याला आता धावपळ करायला हवी. लवकरात लवकर काही करून इथून निघायला हवं. आणि म्हणूनच मी आज बाबा तुझी ट्रान्सफर करायला लावली काकाला, तेही तुला न विचारता. ईशा बोलून थांबली आणि दोघांकडे पाहू लागली. दोघेही शून्य होऊन तिच्या बोलणं ऐकत होते. बाबा मी उद्याच रिझाईन देणार आहे. त्याच्यामुळे आपण उद्या संध्याकाळी इथून निघू. तुम्ही दोघे तयारीला लागा. ईशा. पण बेटा असं अचानक रिझाईन दिल्यामुळे सर काय म्हणतील? त्यांनी जर तुला कारण विचारलं तर तू काय सांगशील? बाबाने शंका व्यक्त केली. बाबा सध्या मला यातलं काहीच माहीत नाही. फक्त एवढंच माहीत आहे की काही करून मला ही नोकरी सोडावी लागेल. कारण या नोकरीत फक्त मलाच नाही तर तुम्हा दोघांना आणि त्याबरोबर आदित्य सरांना देखील धोका आहे. उद्या त्या नराधमाबरोबर प्रोजेक्ट साईन केलं आणि जर त्याला कळलं की मी कोण आहे तर तो तुमच्यापर्यंत पोहोचायला कमी करणार नाही आणि मग पुढे तो त्याचा डाव साधायला मोकळा होईल. आणि बाबा मला माझी पर्वा नाही आहे, पण मी तुम्हा दोघांना आणि आदित्य सरांना कोणत्याही परिस्थितीत काही होऊ देणार नाही. ईशा. पण पिल्लू इतक्या सहज इथून जाणं आणि त्याच्यापासून लपून राहणं हे सगळं शक्य होईल? बाबा.
बाबा तू सध्या इथून जायचा विचार कर आणि माझी काळजी अजिबात करू नकोस, कारण तो उद्या जरी माझ्यासमोर आला तरी तो मला ओळखणार नाही, पण तुम्हा दोघांना मात्र नक्कीच ओळखेल. म्हणून सगळ्यात आधी तुम्हा दोघांना त्याच्यापासून दूर ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी उद्या सरांशी बोलणार आहे. आपण उद्याच इथून निघू. नाही जमलं तर तुम्ही दोघे जा. ईशाने त्यांना आश्वासन दिले. ते काही नाही, जायचं तर तिघांनी एकदम. मी एक क्षण देखील तुला इथे राहू देणार नाही. आजपर्यंत शांतपणे सगळं ऐकणारी आयूमध्ये मोठ्याने ओरडली. आयू तू माझी काळजी करू नकोस, मी म्हटलं ना तो मला ओळखणार सुद्धा नाही. ईशा आयूची समजूत काढत होती. तो तुला ओळखू किंवा न ओळखू, मला माझ्या पिल्ल्यावर त्याची सावली देखील पडलेली चालणार नाही. त्यामुळे आपण तिघांनी इथून जायचं. आयू आता आणखीन मोठ्याने ओरडली. बरं बरं ठीक आहे, आपण उद्याच इथून निघू. ईशा आयूच्या समाधानासाठी म्हणाली, कारण सध्या आयूशी वाद घालण्यात काहीच अर्थ नव्हता. ती काही ऐकून किंवा समजून घेणार नव्हती हे ईशाला चांगलंच माहीत होतं. त्यानंतर पूर्ण रात्र तिघांनी आवरण्यात घालवली. दुसऱ्या दिवशी त्यांनी हैदराबादला जायची तिकिटे बुक केली. संध्याकाळच्या ट्रेनने हैदराबादला जाणार होते. सकाळी ईशा ऑफिसला जाऊन तिचं रिझाईन देऊन घरी येणार होती. ठरल्याप्रमाणे ईशा सकाळी ऑफिसला आली. आदित्य आधीच म्हणजे आज सगळ्यांच्या आधीच येऊन केबिनमध्ये काम करत बसला होता. ईशा देखील आज जरा जास्तच लवकर येऊन आपल्या डेस्कवर बसून रिझाईन लेटर टाईप करू लागली. हळूहळू सगळे आले. ईशाने आपलं लेटर टाईप केलं आणि मग ते घेऊन ती आदित्याच्या केबिनकडे निघाली. टक टक. ईशाने केबिन डोअर नॉक केलं. यस कमिंग. आतून आदित्याचा आवाज आला. तसं ईशा आत शिरली. आदित्यने तिच्याकडे पाहिलं आणि उठून पटकन तिच्या समोर आला आणि आपल्या ओंजळीत तिचा चेहरा घेतला. ईशू कशी आहेस तू? आणि गेले 2 दिवस तुला कॉल करत आहे मी, माझी फोन का उचलत नाहीस? आदित्य. ईशा देखील त्याला डोळे भरून पाहत होती. कदाचित शेवटचं. क्षणात वाटलं त्याला सगळं सांगून टाकावं, पण सध्या ती योग्य वेळ नव्हती आणि कदाचित ती वेळ कधी येणार पण नव्हती. सांगितलं तर कदाचित ईशा आदित्यला गमावणार होती कायमची. आणि त्याला गमावण्याचा विचार मनात येताच तिच्या चेहऱ्यावर पटकन दुःखाची छटा उमटली आणि मग तिने स्वतःला सावरले आणि मग हळूच त्याचे हात स्वतःच्या गालावरून काढले आणि दुसऱ्या क्षणी तिने त्याच्यासमोर एक आपले रिझाईन लेटर दिले. हे काय आहे ईशा? आदित्यने त्या कागदाकडे पाहून विचारले. माझे रिझाईन लेटर, ईशा निर्विकारपणे म्हणाली. काय? आदित्य ओरडून म्हणाला. तसं ईशाने एकदा आदित्यकडे पाहिलं आणि मग फक्त होमध्ये मान हलवली, कारण आता आदित्यच्या डोळ्यात डोळे घालून बोलायची देखील तिच्यात हिंमत उरली नव्हती. यावेळी तिला आदित्यच्या डोळ्यात राग, दुःख, आश्चर्य असे काहीसे संमिश्र भाव दिसत होते. काय विचारतोय मी ईशा? बोल काहीतरी. आदित्य ओरडून म्हणाला. मला हा जॉब सोडायचा आहे. ईशा अडखळत म्हणाली. का ईशा? का? नक्की काय सुरू आहे तुझ्या डोक्यात? एकदा मला सांग. आदित्य तिचे दोन्ही दंड पकडून तिला विचारत होता. नाही असं काही नाही, मला फक्त हा जॉब सोडायचा आहे. ईशा निर्विकारपणे म्हणाली. पण का? काय झालं? मला सांगून तर बघ, मी नक्की तुझी मदत करेन. आदित्य कणवळून विचारत होता, पण ईशा अजूनही गप्पच होती, जणू तिने शपथ घेतली होती काहीही न बोलण्याची. ईशा मी काय विचारतोय? आदित्य तिची हनुवटी धरून मानवर करत म्हणाला. मला हा जॉब सोडायचा आहे. ईशा शांतपणे म्हणाली. नाही, आदित्य म्हणाला आणि सोफ्यावर जाऊन डोकं धरून बसला. काही वेळ दोघांच्यात भयानक शांतता पसरली. हे बघ, काही प्रॉब्लेम असेल तर तू माझ्यासोबत शेअर करू शकते. आदित्य पुन्हा एकदा तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागला. हे बघा सर, मला माझ्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम नाही, पण आता मी नोकरी नाही करू शकत. मला ही नोकरी सोडायची आहे. प्लीज माझा रिझाईन लेटर ॲक्सेप्ट करा. ईशा. आता मात्र आदित्य वैतागला. ठीक आहे करतो, पण त्याआधी मला सांग, तुला एवढा तर माहीत असेल ना की रिझाईन देण्याआधी 1 महिना नोटीस द्यायची असते ते? आदित्य काहीतरी ठरवून म्हणाला. तसं आतापर्यंत मान खाली घालून त्याच्या ऐकणाऱ्या ईशाने मानवर करून त्याच्याकडे पाहिलं. हो, हा कंपनीचा रूल आहे, तुला माहीत असेल. तसंही तू ह्या कंपनीची सगळ्यात जुनी एम्प्लॉई आहेस ना? आदित्य तिला टोमणा मारत म्हणाला. ईशा अजूनही त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होती. असं काय पाहताय मिस देवधर? कंपनीचे रूल तर तुम्हाला माहीतच असतील ना? आदित्य. तसं ईशाने फक्त हो म्हणून मान हलवली. दॅट्स नाईस. मग आता तुम्हाला इथून पुढे 1 महिना तरी काम करावं लागेल आणि तेव्हाच तुम्ही हा जॉब सोडू शकता. आदित्य. आता मात्र ईशाच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसू लागलं. आता काय करू? या 1 महिन्यात मी प्रतापच्या समोर आली आणि त्याने मला ओळखलं
तर तो आईबाबापर्यंतसुद्धा पोचेल आणि तो काय करेल याची कल्पनासुद्धा करता येणार नाही. आणि त्यात सरांना हे सगळं कळलं तर ते शांत बसणार नाहीत आणि मग प्रतापने सरांना काही केलं तर. नाही, मी असं नाही होऊ देऊ शकत. ईशा मनातच विचार करत होती. काय झालं मिस देवधर, तुम्ही शांत का आहात? बोला. आदित्य. तसं ईशा आदित्यच्या बोलण्याने भानावर आली. मग काही विचार करून ती म्हणाली, ठीक आहे सर, मी या कंपनीत अजून 1 महिना काम करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. ईशा. मिस देवधर, तुम्ही विसरत आहात का की मी या कंपनीचा बॉस आहे आणि तुम्ही इथे काम करण्यासाठी मला अट घालत आहात? आदित्य. नाही सर, मी अजिबात विसरले नाही की तुम्ही या कंपनीचे बॉस आहात, पण कदाचित तुम्ही विसरताय की मी या कंपनीची जुनी एम्प्लॉई आहे आणि त्या हक्काने मला माझी मते मांडण्याचा पूर्ण हक्क आहे. ईशा. आता मात्र आदित्य हाताची घडी घालून तिच्याकडे पाहू लागला. ईशा देखील त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला फुल टशन देत होती. बरं बोला, मग काय आहे तुमची अट? तसं नकळतपणे ईशाच्या चेहऱ्यावर समाधान पसरले आणि ती पुढे बोलू लागली. यापुढे मी या कंपनीच्या कोणत्याच प्रोजेक्टवर काम करणार नाही. जर काही काम करेन ते वर्किंग साईडवर करेन. कारण तिला माहीत होतं प्रताप वर्किंग साईडवर आला तरी थोड्या वेळासाठी येईल आणि कदाचित ती स्वतःला त्याच्यापासून लपवू शकेल. पण एखाद्या प्रोजेक्टवर काम करत असताना सतत तिला प्रतापच्या समोर यावं लागेल. म्हणून तिने वर्किंग साईडवर काम करण्याचा निर्णय घेतला. आता मात्र आदित्य विचारात पडला की नक्की ईशाने असा निर्णय का घेतला. पण सध्या त्याने जास्त विचार केला नाही, कारण त्याला काही करून ईशाला थांबवायचे होते. पण कसे? हाय. तेवढ्यात एक आवाज दोघांच्या कानावर पडला आणि दोघांनी एकाच वेळी त्या दिशेला पाहिलं तर आलिशा बोंबलत आत येत होती. आलू, तू इथे? आदित्यने आश्चर्याने तिच्याकडे पाहून विचारले. हो. आलूने आडीपाडीने दोघांकडे पाहिलं आणि म्हणाली, अरे आपल्याला शॉपिंगला जायचं आहे ना, म्हणून आले होते, पण कदाचित चुकीच्या वेळी आले. मी जाते. आलू. नाही, तू चुकीच्या वेळी नाही तर एकदम करेक्ट टाईमवर आली आहेस. आदित्य ईशाकडे पाहून म्हणाला. म्हणजे? आलू. आदित्यने एकदा ईशाकडे पाहिलं आणि म्हणाला, मग मिस ईशा, तुम्हाला कोणत्याही प्रोजेक्टवर काम करायचं नाही, राईट? हो. ईशा. आलूने मग दोघांकडे पाहिलं, कारण नक्की तिथे काय सुरू आहे हे तिला कळत नव्हतं. ठीक आहे, मग तुम्हाला वर्किंग साईडवर देखील काम करायची गरज नाही. माझ्याकडे तुमच्यासाठी एक नवीन काम आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही हे काम नक्कीच यशस्वीरित्या पार पाडाल. आदित्य. म्हणजे? ईशा न समजून म्हणाली. आलूने देखील त्याच्याकडे न समजून पाहिलं. सांगतो, बाहेर चला. आदित्य दोघींकडे पाहून म्हणाला आणि मग त्याने आलूचा हात धरला आणि तिला आपल्यासोबत बाहेर घेऊन आला. ईशा देखील त्यांच्यासोबत बाहेर आली. आदित्य सगळ्या स्टाफसमोर येऊन उभा राहिला, जो तो आपापल्या कामात व्यस्त होते. तेवढ्याच आदित्यने सगळ्यांना आवाज दिला, हॅलो एव्हरीवन. तसं सगळ्यांनी आदित्यकडे पाहिलं. तुम्हा सगळ्यांना मला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. तसं ईशाने देखील कान टवकारले आणि आदित्य आता काय सांगणार याकडे सगळ्यांनीच लक्ष दिले. तर बातमी अशी आहे की मी लवकरच एंगेजमेंट करणार आहे मिस आलिशासोबत. तसं सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि मग आनंदाने टाळ्या वाजवल्या. पण इकडे ईशा आणि नमूची मात्र वेगळीच अवस्था होती. दोघींना आपापल्या कानावर विश्वास बसत नव्हता. त्यांनी ऐकलं ते खरं होतं. नमू तर ईशाकडे करुण नजरेने पाहत होती. ईशा तर आदित्यचं बोलणं ऐकून सुन्न झाली होती. डोळ्यासमोर अंधार येत होता. उभं राहायची ताकद नव्हती. ती तशीच बाजूच्या टेबलचा आधार घेऊन उभी होती. इकडे आलूची अवस्था देखील काही वेगळी नव्हती. ती देखील आदित्यकडे आश्चर्याने पाहत होती. पण आदित्यने तिचा हात दाबून तिला डोळ्यांनी शांत राहा असं सांगितलं. तसं ती शांत बसली. सगळे उभे असलेल्या जागेवरून आदित्यचे अभिनंदन करत होते. आणि हो, बरोबर आजपासून 1 महिन्याने मी एंगेजमेंट करणार आहे आणि आजपासून माझ्या या एंगेजमेंटची सगळी जबाबदारी मिस देवधर सांभाळतील. आदित्य ईशाकडे पाहून म्हणाला. तसं परत एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. ईशा मात्र सुन्न होऊन सगळं ऐकत होती. मिस देवधर, मग कराल ना माझ्यासाठी एवढं? आदित्य ईशाकडे पाहत म्हणाला. तसं ईशाने हो म्हणून मान हलवली. आणि हो, तयारीमध्ये कोणतीही कमी नको. असं समजा की तुम्ही तुमच्या एंगेजमेंटसाठी ही सगळी तयारी करत आहात. आदित्य. हो सर. ईशा जडमनाने मान खाली घालून म्हणाली. ठीक आहे, मग लागा तयारीला. मी तुम्हाला लोकेशन सेंड करतो. आदित्य. आणि मग ईशा येऊन आपल्या डेस्कवर बसली. नमू देखील तिच्या बाजूला बसून विचारात हरवली होती. ए ईशा, मस्त यारा, तू सरांच्या एंगेजमेंटची तयारी करणार, सो लकी. पूर्णा येऊन ईशाला म्हणाली. तसं नमूने तिच्याकडे रागाने पाहिलं.
मग तू जातेस का? तू हो लकी, नमू रागात म्हणाली. नो थँक्स मिस हॉटपॉट, पूर्ण तोंडवाकडा करून म्हणाली आणि निघून गेली. इकडे ईशा देखील उठली आणि जाऊ लागली. ईशा कुठे निघाली आहेस? नमूने तिला जाताना पाहून विचारलं. महत्त्वाचं काम आहे, ईशाने नमूकडे न पाहताच उत्तर दिलं आणि निघून गेली. सध्या तिला एकटं राहायची गरज आहे हे ओळखून नमूसुद्धा गप्प बसली. ईशा सरळ टेकडीवर आली. आता तिथे कोणी नव्हतं. एकदा तिने इकडे तिकडे पाहिलं आणि मग आकाशाकडे पाहून मोठ्याने ओरडली. केव्हापासून मनात दाबून ठेवलेली भडा सगळी बाहेर काढत होती. मोठमोठ्याने किंचाळत होती, रडत होती. किती वेळ ती रडत होती, ओरडत होती हे तिला देखील माहीत नव्हतं. पण खूप वेळ रडल्यानंतर आता तिला जरा बरं वाटत होतं. ती पुन्हा एकटक समोरच्या दृश्याकडे पाहत होती आणि तिच्या भकात झालेल्या आयुष्याबद्दल विचार करू लागली. पण आता ते आयुष्य तिच्या एकटीचं नव्हतं, तर 3 आयुष्य तिच्यासोबत जोडली गेली होती. आयू, बाबा आणि आदित्य. काही करून तिला या तिघांना देखील सुखात ठेवायचं होतं, प्रतापच्या विकृतीपासून दूर ठेवायचं होतं आणि त्यासाठी ती काही करायला तयार होती. आणि म्हणूनच तिने आदित्यपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. पण आदित्य आलिशाशी एंगेजमेंट करतो हे कळल्यावर मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्याने देखील त्याच्या आयुष्यात खुश राहावं ही तिची देखील इच्छा होती. पण ते तिच्या नजरेपासून दूर झालं असतं तर बरं झालं असतं. पण आता आदित्यने तिला त्याच्या एंगेजमेंटची सगळी तयारी करायला सांगितली होती. या सगळ्यात मात्र तिची अवस्था खूपच वाईट झाली होती. सहनही होत नव्हतं आणि सांगताही येत नव्हतं असं काहीचं. इकडे आदित्य त्याच्या केबिनमध्ये बसून होता. आलूला त्याने घरी पाठवले होते, संध्याकाळी बोलू असं सांगून. नामदेव दादांना ईशाला बोलवायला त्याने पाठवले. तेव्हा त्याला नामदेव दादांकडून समजले की ईशा मगाशी बाहेर गेली आहे ते. त्यानंतर त्याने तिला कॉल केले, पण ईशाने त्याचा एकही कॉल उचलला नाही. शेवटी त्याने नमूला त्याच्या केबिनमध्ये बोलावलं. यस सर, तुम्ही बोलावलंत? नमूने दारातूनच विचारले. हो आदित्य. तसं नमू आत आली आणि आदित्यसमोर उभी राहिली. नमू, ईशा कुठे आहे? आदित्य. तुमच्या एंगेजमेंटची तयारी करण्यासाठी बाहेर गेली आहे. नमूने इकडे तिकडे पाहत तिरकसपणे उत्तर दिलं. आता मात्र आदित्य गप्प बसला. काय झालं सर? आणखीन काही विचारायचे आहे का तुम्हाला मला? नमू. आदित्यने एक सुस्कारा सोडला आणि नमूकडे पाहून म्हणाला. ईशाच्या डोक्यात काय सुरू आहे नमू? आदित्य. याआधी ती तुमच्या केबिनमध्येच होती ना, मग तुम्ही तिला का नाही विचारलं? मला विचारून काय फायदा सर? नमू. प्लीज नमू, तू तरी समजून घेण्याचा प्रयत्न कर. मला खरंच ईशाचं काही कळत नाही आहे. नक्की तिच्या डोक्यात काय सुरू आहे? काही प्रॉब्लेम आहे का तिच्या आयुष्यात? आदित्य. तिच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहे हे जर मला माहीत असतं तर आज तुम्हाला हे विचारायची वेळ आली नसती. नमू. आता तर आदित्यला पुढे काही बोलवेना. मी जाऊ का सर? नमू. आदित्य. आणि मग नमू बाहेर निघून गेली. आदित्यने मागे चेअरला डोकं टेकवले आणि डोळे बंद करून झाल्या गोष्टींचा विचार करू लागला. आज तो आलिशासोबत एंगेजमेंट करतोय हे जेव्हा त्याने सगळ्या स्टाफसमोर सांगितले तेव्हा खरंच ईशा मनातून हादरलेली त्याला जाणवली. पण तिने तसं चेहऱ्यावर दाखवले नाही हे त्याने जाणून बुजून सगळ्यांसमोर सांगितले. कारण एंगेजमेंट तयारीच्या नावाने 1 महिना तरी ईशाला इथे थांबवता येईल आणि त्यानंतर या 1 महिन्यात त्याला तिला समजवायला वेळ मिळेल किंवा कदाचित ती स्वतःच आपलं प्रेम कबूल करेल. पण त्याने जे केलं ते योग्य की अयोग्य हे मात्र त्याला अजून कळत नव्हतं. पण सध्या ईशाला थांबवण्यासाठी त्याला जो मार्ग योग्य वाटला तो त्याने निवडला. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.